यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे। अर्थात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येऊन अधर्म बोकाळतो तेव्हा तेव्हा तो अधर्म आचरणाऱ्या दुष्टांना नाश करून धर्म आचरणाऱ्या सज्जनांना रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचे पुनःप्रस्थान करण्यासाठी परमेश्वर युगानुरूप वारंवार अवतार धारण करतात। अशा अवतार धारण करून अधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय व तो कसा आचरावा व त्याचे फलित काय, अधर्म चरणाचे फलित काय याचं ज्ञान परमेश्वर अवतार देतात। कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाही। त्यांच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलापासून वेगळा झाला। नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले। राधा गेली, गोकुळ गेले, मथुरा गेली। त्यांचं आयुष्यात काही ना काही निसटतच गेलं। कृष्णाने आयुष्यभर त्याग केला तो पण अगदी आनंदाने। ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्यातील सोहळा झाला। आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतो। कुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात। आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनवून हातातून निसटलेल्या गोष्टीचा, क्षणाचा, स्वप्नाचा, आठवणीचा सोहळा करता आला पाहिजे। पहिली शिवी दिल्यानंतर मुंडकी छाटण्याची शक्ती असून देखील 99 आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे। सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे। द्वारकेसारखा वैभव असून देखील सुदामासारखे मित्र आहेत तर तो कृष्ण आहे। मृत्यूच्या फणावर उभारलेल्या असून देखील तो नृत्य करतो तो कृष्ण आहे। सर्वसामान्यवान असून देखील तो सारथी बनला तो कृष्ण आहे। द्वारका बुडाली, राधा दुरावली, मीरा रडली पण त्याने हिंमत नाही सोडली। सुदर्शन चक्राच्या सोबतीने कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने महाभारताची अखंड कहाणीच फिरवली। जय श्री कृष्ण।